आज आपल्या घरात सुखद घटना घडली तर मन आनंदात असतो, आनंदाचे विचार येतात. आज आपल्या घरात एखादं छोटी मोठी कुरबुर झाली तर मन दुःखात जातं आणि मग आपल्या दिवसभर मूड ऑफ आणि मनात विचार सॅडनेस दुःखाचे येतात. मग आपल्याला असं वाटतं की हे सगळं मी करतोय, माझं मन म्हणतंय. मग मन ज्याच्याबद्दल हा विचार करत असतो किंवा ज्या घटनेबद्दल विचार करत असतो त्या सगळ्याशी मन काय करतं, तादात्म्य साधतं, कनेक्ट होतं की हे माझे विचार आहेत, बघ मला असं वाटतं, बघ मला असं वाटतं, त्यांनी असं बोललो, मला कळतं, माझं मन मला असं सांगतं. पण हेच कळत नसतं की आपलं मन आपल्याला सांगत नाही, आपल्याला फसवत आहे. म्हणून ध्यान करणाऱ्याला यम सुरुवातीला यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार या 4 गोष्टींना जीवनात जागा द्यावी लागते. असं आपल्याला वाटतं की आत्मा कुठेतरी एक आहे आणि तो असा एक छोटासा बिंदू आहे, प्रकाशाचा म्हणा, ज्योतीचा म्हणा, ज्या काही संकल्पना आपल्या आहेत बाहेरच्या जगातून ध्यानातून मिळालेल्या, आणि तो फक्त देहात कुठेतरी एका ठिकाणी इथे आहे आणि बाकी देह म्हणजे मी आहे असं आपल्याला वाटत असतं. पण मुळात ही जी संज्ञा ही चुकीची आहे. आपला संपूर्ण बिंग, आपली एंटायर ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच स्पर्शेंद्रिय, जे टंक आहे, आपली कान आहेत, आपली जिव्हा आहे, आपलं स्पर्श, गंध, रस, रूप, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. मागचा पॉडकास्ट तुम्ही पाहिला असेल, आध्यात्मिकवरती, ध्यानावरती आपण खूप गोष्टी केल्यात. आपण खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये अजून विचारूया. आज आपल्यासोबत स्नेहाताई आहेत आणि त्यांनी मागच्या पॉडकास्टमध्ये खूप सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलं होतं, सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या होत्या. आजच्या पण पॉडकास्टमध्ये एका साधकाला जर ध्यानाचा उपयोग करून जर परमात्माची प्राप्ती करायची असेल तर ते काय करता येईल, आणि ध्यान करताना अडचणी येणाऱ्या ज्या असतात ते काय येतात आणि कशा अडचणी असतात, त्या सर्व आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करूया. नमस्कार ताई. नमस्कार. तर मागचा पॉडकास्ट बरेच लोकांनी पाहिला आहे आणि खूप लोक आहेत आपल्या चॅनलवरती ज्यांना ध्यानावरती प्रश्न असतात आणि त्यामध्ये साधकसुद्धा आहेत ज्यांना ध्यानामधनं परमात्माची प्राप्ती करायची. तर सर्वात आधी ना, पॉडकास्ट चालू करायच्या अगोदर ध्यानाला बसल्यावरती परमात्माचीच प्राप्ती होते का, हे जे बेसिक क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक जणांचे वेगवेगळे गोल्स असतात. तर ध्यानाला बसल्यावरती परमात्माची प्राप्ती ही होते का? ध्यानाला बसल्यावर परमात्माची प्राप्ती तर होतेच, परंतु तुम्ही त्या ध्यानाची सुरुवात आणि एंड ह्याच्या मधली जी जर्नी असते तिथे जर कुठे अडकलात तर मग गोलपर्यंत जाऊच शकत नाही. जसं आपल्याला इथून मुंबईला जायचं आहे पण ट्रॅफिक खूप लागली तर त्या ट्रॅफिकला घाबरलो आणि आपण शॉर्टकट मारला आणि दुसरीकडेच गेलो, नाही आता नको, परत दुसरीकडे, मुंबईला नाही उद्या जाऊ, तर मग आपली ती जर्नी त्या दिवशीची संपली. तसं असतं की ध्यानामध्ये बसल्यावर उद्देश काय असतो, बहुतेक साधक जो वर्ग आहे, मला असं वाटतं की साधक वर्ग हा नक्कीच परमात्मा प्राप्तीसाठीच ध्यान करतो. कारण भक्त जो आहे तो भक्तीसाठी करतो, तो प्रेमाचा भुकेला असतो, त्याला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं असतं, गप्पा मारायच्या असतात, बोलायचं असतं, प्रेम करायचं असतं, श्रद्धेत त्याच्या नांदत असतो तो. पण ध्यानीच्या श्रद्धेत ही परमात्मा प्राप्ती असते, गोल है ना. त्यामुळे तो ध्यानाला बसल्यावर परमात्मा प्राप्तीचाच हे करतो. पण जसं मी म्हटलं की मुंबईला जायचं, ट्रॅफिक लागली, मग सोडून दिला रस्ता, तर आपण पोचू शकू का? नाही पोचणार. तसंच ध्यानात आहे. ध्यानात बसल्यावर अनेक अडचणी येत असतात ज्या आपल्याला माहीत नाही आहेत आणि मग त्यावेळेला मग साधक कंटाळतो की नक्की मी काय करू, सोडून देऊ का, मला जमत नाही का, मला कॉन्सन्ट्रेट माझं होत नाही आहे का. आणि म्हणून मग ह्या वेळेला तुम्हाला तिथे गुरु पाहिजे किंवा मार्गदर्शन हवं आहे. विदाऊट मार्गदर्शन, विदाऊट गुरु तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. कारण हा खूप मोठा टास्क आहे सोपा साधा, परंतु जोपर्यंत तो कसा आहे, त्याचा पॅटर्न काय आहे, हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. असं आहे. ध्यानाला बसल्यावरती जे विचार वगैरे येतात ह्याचं रिझन काय आहे? एक्झॅक्टली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा की ध्यानाला बसतो म्हणजे मी काय सांगितलं, आपली सगळी एनर्जी एकत्र एकवटते आपल्या बिंगवर, आणि आपला बिंग म्हणजे आपला संपूर्ण हा देह. कारण असं आपल्याला वाटतं की आत्मा कुठेतरी एक आहे आणि तो असा एक छोटासा बिंदू आहे, प्रकाशाचा म्हणा, ज्योतीचा म्हणा, ज्या काही संकल्पना आपल्या आहेत बाहेरच्या जगातून ध्यानातून मिळालेल्या, आणि तो फक्त देहात कुठेतरी एका ठिकाणी इथे आहे आणि बाकी देह म्हणजे मी आहे असं आपल्याला वाटत असतं. पण मुळात ही
जी संज्ञा ही चुकीची आहे. आपला संपूर्ण बिंग, आपली एंटायर ही पंच ज्ञानेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, जे टंक आहे, आपले कान आहेत, आपली जिव्हा आहे, Okay. आपलं स्पर्श, गंध, रस, रूप, ज्याने आपण या पंचमहाभूतांना व्यवस्थितपणे सहज संवेदनशीलने समजू शकतो, फील करू शकतो. कारण फील करण्याचं माध्यम ही 5 भूतं आहेत, म्हणजे शरीर आहे. परंतु फील करवणारी जी तत्व आहेत ती गंध, स्पर्श, रूप, टेस्ट ही सगळी आहेत. तर ह्या दोघांचा मेळ मिळून हा देह आहे. पण आपण एवढं सूक्ष्म कधी विचार नाही करत. आपण जिभेने रोज खातो, टेस्ट घेतो, कानाने ऐकतो, स्पर्शाने आपल्याला कळतं हा मायेचा आहे, हा रागाचा आहे, हा द्वेषाचा आहे. परंतु ह्या सूक्ष्म लेवलला गोष्टी घडत असतात आणि आपल्या नेहमीच्या जगण्यात इतक्या इझी होऊन गेलेल्या आहेत की कृत्रिम झालेलं आहे. आपण कधी त्या सूक्ष्मते गोष्टींमध्ये जातच नाही डेप्थमध्ये. आणि ध्यानाला गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात आपल्याला. ओके. कारण जे साधक होऊन गेलेत किंवा आपण आपल्या संतांच्या जर का वाङ्मय किंवा त्यांच्या बायोग्राफीज म्हणजे पुस्तकं वाचली त्यांची, तर कळतं की कधी कधी सहज बसलोय आणि गंध आला, सुगंध आला, है ना. 6 सेन्सरी जागृत होतात ध्यानात. हां. आणि नंतर एखादी घटना घडणार असेल किंवा घडलेली असेल, त्याला अनुषंगाने एखाद्या आपल्या आयुष्यात घटना येणार असेल तर इंट्युशन अगोदरच आपली जागृत होते. आपण चाललोय कुठेतरी आणि काहीतरी अडचण येणार असेल तर आपल्याला आतमध्ये काहीतरी इंट्युशन येते. ह्या सगळ्या घटना आपल्याला, आपण जेव्हा ध्यानाला बसतो आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्याबरोबर होत असतात. आणि त्याचबरोबर अजून काही गोष्टी होत असतात ज्या मन, बुद्धी आणि अहंकाराच्या माध्यमातून येत असतात. मी मागच्या पॉडकास्टमध्ये काय म्हटलं की मन, बुद्धी, अहंकार आणि हा शरीर यांचा सेतू आहे. ध्यानात गेल्यावर ह्यांना बघायचं आहे. कारण हा सेतू आहे जो परमात्मा आणि आत्मा ह्यांना मध्ये कनेक्ट केलेला आहे. मग मन, बुद्धी आणि अहंकार आपल्या ह्या भौतिक संसारात कुठे कुठे अडकलेला आहे हे आपण कितीही पाहिलं तरी आपल्याला कळत नाही. पण भगवंताला माहीत असतं की माझं लेकरू माझ्या प्राप्तीसाठी बसलंय. मग ते भक्तीतून असू दे, ध्यानातून असू दे, प्राप्ती एकच आहे, उद्देश एकच आहे. मग बसलंय, परंतु बसताना तो जो त्याची इच्छाशक्ती आहे म्हणून बसलेला आहे. परंतु त्याला हे माहीत आहे नाही की तो आज जसा आहे, ज्या मायेत गुंतलेला आहे, ज्या विचारात रमलेला आहे आणि ज्या मोहात अडकलेलं आहे, ते सगळं कॅरियर, ते सगळं ओझं घेऊन तो माझी प्राप्ती करू पाहतोय. ओके. एक्झॅक्ट इथेच आपण चुकतो. हां. भगवंताला आपण तसे नको आहोत. आपण जसे आलो, आईच्या उदरात जसे आलोत, आपण एक किरण बनून, तो कण बनून प्रकाशाचा, त्याला आपण तसे आहोत. कारण तो काय आहे, प्रकाशाचा झोत आहे, है ना. मग आपण पण काय आहोत, त्याच प्रकाशातली किरण आहोत. मग त्याला जर गाठायचं आहे तर आपल्याला प्रथम जाणून बुजून ज्ञानमार्गाने आणि ध्यान मार्गाने, टेक्निकने आणि ज्ञानाने समंजस्व गाठायला लागतं. मनाच्या साह्याने, बुद्धीच्या साह्याने. आणि अहंकाराला नम्र करावा लागतं. अहंकार नम्र नाही झाला तर तो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. बुद्धी जर तर्कात अडकली तर ती तुमच्या कंडिशन्सना तोडू देत नाही. आणि आत्ताचं मन जे आहे आपलं, हे आपलं नाही आहे. मुळात मन आणि विचार जे आपण म्हणतो, मन आपलं आहे पण विचार आपले नाहीच आहेत. काय असतं, सायन्स हे प्रूव्ह झालेलं आहे. मन जेव्हा आपण एका ठिकाणी बसतो तेव्हा फार उचंबळून येतं. न जाणो कसले विचार मनात येतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की आज आपल्या घरात सुखद घटना घडली तर मन आनंदात असतो, आनंदाचे विचार येतात. आज आपल्या घरात एखादं छोटी मोठी कुरबुर झाली तर मन दुःखात जातं. आणि मग आपल्या दिवसभर मूड ऑफ आणि मनात विचार सॅडनेस, दुःखाचे येतात. मग आपल्याला असं वाटतं की हे सगळं मी करतोय, माझं मन म्हणतंय. मग मन ज्याच्याबद्दल हा विचार करत असतो किंवा ज्या घटनेबद्दल विचार करत असतो त्या सगळ्याशी मन काय करतं, तादात्म्य साधतं, कनेक्ट होतं की हे माझे विचार आहेत, बघ मला असं वाटतं, बघ मला असं वाटतं, त्यांनी असं बोललो, मला कळतं, माझं मन मला असं सांगतो. पण हेच कळत नसतं की आपलं मन आपल्याला सांगत नाही, आपल्याला फसवत आहे. मन आपल्याला फसवत असतं. काय होतं, आज आपल्या बिंगची जी कंडिशन असते
समजा आपण सकाळी उठलो आणि आता तुझं लग्न झालंय, सपोज तुझ्या पत्नीबरोबर तुझं काहीतरी छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला, तर तू दिवसभर काम करतोय, बोलतोय, बसतोय, पण जेव्हा शांत बसतोय तुझं मन त्या विचारांवर जातं. ते विचार येत राहतात. ते विचार येत राहतो, तो राग येतो, अशीच का बोलली, समजून का नाही घेतलं, अमुक तमुक जो काही विषय असेल तर दिवस